तर जर कोणी येत असणार आहे उज्जैनला तर येऊ नका. वर्षाची पहिलीच दिवस आणि पहिलीच आरती आपल्याला भेटलेली आहे की एकाच दिवशी आम्ही 2 ज्योतिर्लिंग केलेत. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि आता सकाळचे वाजलेत 5 आणि आता आपण चालू महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी. आता आपण आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आपण आता बाहेर पडलोय रूमच्या. आणि रूमच्या बाहेर पडूनच समोरच आपलं महाकालेश्वर मंदिराचं गेट आहे. सो आपण आता तिथे चाललोय. सकाळी 5 वाजताची हा माहोल आहे. दुकानं वगैरे सगळे बंद आहेत. काय काय दुकानंच उघडलेली आहेत आणि जास्त गर्दी नाही दिसत आहे इकडे. पण आपण जेव्हा मंदिराच्या गेटमधनं जेव्हा आपण बाहेर एंट्री करू दर्शन वगैरे घेऊन, तेव्हा हे पूर्ण जागा भरलेली असेल. सो आता आपण जाऊ, नंबर वगैरे लावायला लागेल आता. सो बघू आता कसं काय. काहीच लाईन बघा, अजूनपर्यंत मंदिर स्टार्ट पण नाही झालंय आणि लाईन स्टार्ट झाले. गाईज म्हणजे लांब लांब पर्यंत मंदिर दिसत नाही आणि लाईन बघा. भाऊ जे रील वरती जे आपण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटत होत्या त्या खऱ्या आहेत व्हिडिओ. काल एवढी गर्दी नव्हती, पण आज 1 तारीख आहे. सो 1 तारखेची गर्दी भरपूर आहे. बघा तुम्ही, भयंकर गर्दी आहे, भयंकर. गाईज लाईन तर आहे भरपूर. जर कोणी उद्या परवापर्यंत जर कोणी येत असणार आहे उज्जैनला तर येऊ नका. 5 ते 10 तारखेच्या नंतरच तुम्ही उज्जैनला या दर्शनासाठी, कारण की भयंकर गर्दी आणि भयंकर मोठी लाईन आहे. सो जे पण येणार असतील त्यांनी 10 तारखेच्या नंतरच येणं हे करा, कारण की 10 तारखेपर्यंत खूप मोठी गर्दी असणार आहे, खूप जास्त लोक असणार आहेत. लोग बाहर निकाल देंगे यहीं पे. गाईज चपला बघा, चपला. बम बम बोले. काय मग कसं वाटतं लाईन मध्ये? भारी वाटते. गाईज माहोल बघा, माहोल एकदम बेकार माहोल आहे, एकदम बेकार. जय श्री महाकाल. मीडिया कवरेज ले रहे हैं, मीडिया कवरेज ले रहे हैं अभी. सो गाईज आमचं फायनली दर्शन झालेलं आहे. महाकालेश्वर मंदिराची आम्हाला आरती भेटली, चक्क आरती.
म्हणजे आम्हाला सकाळी 4 वाजता 3 वाजता आम्ही जाणार होतो, कारण की आम्हाला भस्म आरती पाहिजे होती, पण भस्म आरती आम्हाला काय भेटली नाही. सो आम्ही 5 वाजता निघालो, लाईनीत उभे राहिलो आणि आमच्या नशिबी आरती लिहिलेलीच होती आणि ती आम्हाला नेमकी आरती भेटली. जय महाकाल. गाईज आहे तर मजबूत गर्दी. फक्त तुम्ही जर महाकाळ मंदिरात येणार असाल, उज्जैनला येणार असाल, तर सकाळी लवकर पहाटेचं दर्शन घ्या. 3-4 वाजता उठा, लाईनीत उभे राहा, तेव्हा काही जास्त गर्दी नसते. पण नंतर जर तुम्ही लेट केलात, 9-10 वगैरे वाजवलेत दर्शनासाठी, तर तुम्हाला भरपूर गर्दी भेटेल, भरपूर. पण एकदा मंदिरात एंट्री केलीत का तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. फक्त मंदिरापर्यंत पोहोचायलाच खूप लाईन आहे आणि खूप गर्दी आहे. त्यामुळे जर तुम्ही आता जर येणार असाल तर आलात तरी पण 3-4 वाजता दर्शन घ्या लवकर उठून. आणि जर नसल तर मग 5 किंवा 10 तारखेच्या नंतर या, कारण की भरपूर गर्दी आहे उज्जैनमध्ये, भरपूर. भाई ये कौन सा तरीका है भीख मांगने का? ये उसका पीछा ही नहीं छोड़ रही है, देख, ये देखो, देखा. सो गाईज आता आपण निघालोय मंदिराच्या बाहेर आणि आता आपण ठरवू कुठे जायचं. पहिला आपण काहीतरी खाऊ, कारण की आपण सकाळी 3-4 वाजता निघालोय घराच्या बाहेर आणि जेव्हा आपण एवढ्या सकाळी लाईन मध्ये उभं राहिलो तेव्हा आपल्याला कुठं दर्शन एवढ्या लवकर भेटलं. पण तुम्हाला सांगतो 2 ते 2.5 तासात आपल्याला दर्शन झालेलं आहे महाकालेश्वर मंदिराचा. आणि पहिली गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला आरती भेटली. जानेवारी 1, 2026 आणि पहिलीच आरती आम्हाला भेटलेली आहे मंदिराची. सो खरंच खूप भारी वाटते. जे आपण जे म्हणजे आपली जी इच्छा होती ती आज ऍक्च्युली पूर्ण झालेली आहे. कारण की खरं बघायला गेलं तर आपल्याला भस्म आरतीसाठी प्रयत्न करायचे होते, पण आता कसं आहे, जास्त पब्लिक असल्यामुळे भस्म आरती तर भेटलेली नाहीये. पण आपल्याला जी पण आरती भेटलेली आहे त्यात आपण खरंच खुश आहे. एक नंबर, म्हणजे पहिल्याच वर्षाची पहिलीच दिवस आणि पहिलीच आरती आपल्याला भेटलेली आहे. सो गाईज आता आम्ही बॅगा वगैरे घेऊन फायनली निघालोय रूममधनं. रूम खाली केले आणि आता आपण चाललोय ओंकारेश्वरला. सो आता आपण पहिले काहीतरी खाऊ पिऊ आणि नंतर मग निघू आपण ओंकारेश्वरला. सो चलो, जास्त वेळ न घालवता आपण पटापट नाश्ता करू आणि मग निघू. सो गाईज आता आपण चाललोय ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी. आपण जे महाकालेश्वर मंदिर होतं तिथनं 20-20 रुपये शेअरिंग घेतात बस स्टॉपसाठी आणि इथं प्रायव्हेट गाड्या भेटतात ओंकारेश्वरसाठी डायरेक्ट. 300-300 रुपये तिकीट आहे ओंकारेश्वरला जाण्यासाठी. प्रायव्हेट बस आहेत, तुम्ही बघू शकता. सो हे ओंकारेश्वरसाठी डायरेक्ट बस जातं तिथून. सो गाईज आता आम्ही आलोय ओंकारेश्वर मंदिराजवळ. आता आम्ही बसमधनं उतरलो. बसवरनं इथं यायचे रिक्षा 20 रुपये घेतात सवारीचे. आणि आता हा तुम्ही पाहू शकता, हा पूल आहे ओंकारेश्वरला जाण्यासाठी. बाकी इथं कुठली गाडी जात नाही किंवा कुठलंच साधन जात नाही, फक्त चालतच जावं लागतो. सो हा आता पैदल पूल आहे. या पैदल पुलावरनं आता आपल्याला ओंकारेश्वरला चालत जायचंय. सो गाईज आता आपण आहोत ओंकारेश्वर महाराज मंदिराजवळ. आणि जर ओंकारेश्वर महाराजला तुम्ही जर येताय आणि तुम्हाला जर राहायची सोय वगैरे तुम्हाला माहीत नसेल कसं काय करायचं, तर मी तुम्हाला सर्वात बेस्ट प्लॅन सांगतो. ओंकारेश्वर मंदिराच्या अलीकडे एक मंदिर आहे, महाबळेश्वरचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या इथनं पुढे तिथं कोणालाही जर विचारलं की गजानन महाराज निवासस्थान कुठे आहे, तर तुम्हाला कोणीही सांगेल. सो गजानन महाराज निवासस्थानाच्या इथे या. तिथे एक पावती फाडायला लागते. आता आम्ही 2 जण आहे, मी आणि अभिषेक आहे. सो आम्ही तिथे पावती फाडली. 140 रुपये आमच्याकडनं गेले. आम्ही 140 रुपयात पावती फाडली आणि आमच्या दोघांचं पण राहायची व्यवस्था झालेली आहे. 2 बेड आम्हाला भेटलेले आहेत. सो 140 रुपयात आपल्याला काम ओके आहे. सो जर कोणाला पण राहायची जर व्यवस्था होत नसेल, जर ओंकारेश्वरला येत असाल आणि कोणाची पण राहायची व्यवस्था होत नसेल, तर तुम्ही बिंदास इथे येऊ शकता. एक पावती फाडायला लागते नॉर्मल जी पण असेल त्या अमाऊंटची, आणि तुम्हाला रूम अवेलेबल होऊन जाऊ शकतात. तर तुम्हाला मी हा परिसर दाखवतो की किती स्वच्छ आणि किती सुंदर आहे. हा बघा, हा आपण आता जिथं जिथं राहतोय आपण तिथला हा परिसर आहे बघा. खूप सुंदर, खूप स्वच्छ असा परिसर आहे. आणि असे बरेच देवस्थान आहेत, मोठमोठे जे देवस्थान आहेत तिथे गजानन महाराज निवासस्थानचे संस्थान आहेत. आणि हे मंदिर आहे गजानन महाराजांचं. सर कुठेही तुम्ही जर जात असाल प्रवासाला किंवा कुठल्या मोठ्या देवदर्शनाला जात असाल तर तिथं तुम्ही चौकशी करू शकता. सो आता आपण जाऊया ओंकारेश्वर महाराज मंदिराजवळ दर्शन घेण्यासाठी. गाईज बघा, ही पावती आहे, नॉर्मल पावती आहे. आपण ते एक फॉर्म देतात भरण्यासाठी. त्या फॉर्मचा फोटो नाही काढला मी. फॉर्म आपण फिलअप केल्याच्या नंतर ही आपल्याला पावती बनवून देतात. ते बघा, तुम्ही अमाऊंट बघू शकता, 140 रुपये. 140 रुपयात आमच्या दोघांची पण झोपायची सोय व्यवस्था झालेली आहे. सो असे
बरेचसे देवस्थान आहेत. त्या देवस्थानाच्या जवळ गजानन महाराजांचं निवासस्थान आहे. तिथे आपल्याला कमी किमतीत आपल्याला बेड अवेलेबल होऊन जाऊ शकतं. सो गाईज, ही बघा, ही नर्मदा नदी आहे आणि नर्मदा नदीवरच्या त्या बोटी बिटी ज्या रील तुम्ही बघत होतात एवढ्या दिवस, पण ते काय 5 तारखेपर्यंत आता बोटी वगैरे सर्व बंद केलेले आहेत. कुठलीही बोट वगैरे फिरत नाही नदीमधनं. सो ही आता नर्मदा नदी आहे. चला आपण जाऊ तिथेच. गाईज, आता आपल्याला इथं जायचं आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता. हे बघा, एवढी गर्दी आहे. हे सगळं आपल्याला पार करून मग आपल्याला इथं दर्शन घ्यायला जायचंय. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. चला आपण आता काय, उज्जैनला तर एवढ्या लाईनीत आपण उभं राहिलो तर ही काय आपल्याला मोठी गोष्ट नाही. सो गाईज, फायनली आपलं आता दर्शन झालेलं आहे. ओंकारेश्वरचं पण दर्शन झालेलं आहे. सो आता जाऊ आपण रूम वरती. पहिलं जेवायचं वगैरे काय ते बघू, मग नंतर मग थोडा आराम करू. आणि फायनली आज आपले दोन्ही पण ज्योतिर्लिंग झालेले आहेत. महाकालेश्वर पण झालेलं आहे आणि ओंकारेश्वर पण झालेलं आहे. सो आता निवांत जाऊ, आपण जरा आराम करू. सकाळी 8 वाजता आपण रूम खाली करणार आहे ती, आणि मग नंतर आपण घरी निघू. सो चलो, आता थोडंफार काहीतरी खाऊ आणि मग आपण रूम वरती जाऊ. सो गाईच, आता आपण जेवायला बसलेलो आहे 60 रुपयेमध्येच. हे बघा, इथं हे कॅन्टीन आहे. इथं आपण आता जेवायला आलोय. जास्त महाग नाही, 60 रुपयात पोटभर जेवण. सो गाईज, आता फायनली आमच्या दोघांचं पण जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय रूमवरती आराम करायला. सो आजचा दिवस खूपच दगदगीचा होता, कारण की एकाच दिवशी आम्ही 2 ज्योतिर्लिंग केलेत. एक म्हणजे महाकालेश्वर मंदिर आणि दुसरा म्हणजे ओंकारेश्वर. सो एकाच दिवशी आम्ही 2 ज्योतिर्लिंग केलेत. सो आता आपण जाऊ रूमवरती, झोपू, आराम करू. उद्या सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे मुंबईला. सो हा ब्लॉग आपण आता इथंच एंड करतोय. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.